शेतकरी बांधवांनो, काल म्हणजेच 28 ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. ते म्हणजे राज्यामध्ये जी काही अतिवृष्टी झाली होती, त्या अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना जे काही मदत पॅकेज जाहीर केलेला होता 32,000 कोटीपैकी, त्यापैकी 8,000 कोटीचं वितरण ऑलरेडी 40 लाख शेतकऱ्यांना झालेलं आहे, अशी माहिती त्यांनी दिली. आणि त्याचबरोबर उर्वरित शेतकऱ्यांना ही मदत जाहीर करण्यासाठी 11,000 कोटीचं त्यांनी नवीन प्रस्ताव दिलेला आहे. आणि हे 11,000 कोटी पुढील 15 दिवसामध्ये राहिलेल्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये येतील असं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी माहिती देताना असं सांगितलेलं आहे की हा विलंब जो आहे तो काही तांत्रिक अडचणीमुळे होत आहे, जसं की शेतकऱ्यांचे 2-2 अकाउंट असणे, किंवा त्यांची EKYC झालेली नसणे, किंवा त्यांची जी काय ॲग्रीस्टॅकवर फार्मर ID आहे तो ॲग्रीस्टॅकवर फार्मर ID काढलेला नसेल. त्यांनी माहिती सांगताना असंही सांगितलेलं आहे की ज्यांचा ॲग्रीस्टॅकवर फार्मर ID नाही त्यांनी EKYC करून घ्यावं, असंही त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आणखी एक नवीन माहिती देत असताना त्यांनी सांगितलेलं आहे की राज्यामध्ये आता जे काय हमीभावावर खरेदी करायची प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे. म्हणजे शेतकऱ्याचा माल हमीभावावर खरेदी करण्याची प्रोसेस ही सुरू झालेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जर बाजारामध्ये त्यांच्या हमीभावानुसार योग्य ती किंमत मिळत नसेल तर त्यांनी शासनाला हा माल विकावा, आपल्या हमीभावानुसार तो माल विकावा, अशीही त्यांनी माहिती दिलेली आहे. असेच नवीन अपडेट आणि नवीन माहिती पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, अशी मी विनंती करतो. धन्यवाद.